नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक या ठिकाणी बातमी आहे. अखेर मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी शेतकरी कर्जमाफीबाबत या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी विधान परिषद निवडणुकाची आचारसंहिता चालू असल्यामुळे यांनी लगेच इथे कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी केलेली नाही. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी सहकार विभागामार्फत या ठिकाणी कर्जमाफीचे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कर्जमाफी संदर्भातल्या अटी व शर्ती या ठिकाणी सहकार विभागामार्फत या ठिकाणी देण्यात येतील आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कर्जमाफी शेतकऱ्यांची या ठिकाणी होणार आहे. तसेच जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहे यांच्यासाठी सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. या संदर्भात सुद्धा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. मंजुरी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे बैठकीमध्ये शेतकरी कर्ज माफीबाबत या ठिकाणी मंजुरात या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आचारसंहिता असल्यामुळे थोड्या अडचणी या ठिकाणी येत आहे. परंतु शेतकरी या ठिकाणी चिंतित आहे. कारण आता जून महिना सुरू झालेला आहे. पेरणी आता अवघ्या 10 ते 12 दिवसावर पेरणी या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे आणि शेतकरी या ठिकाणी पेरणी करता शेतकऱ्याजवळ या ठिकाणी पैसा नाही आणि अशातच ही कर्जमाफी दिवसेंदिवस या ठिकाणी लांबत आहे. आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारकडून एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या ठिकाणी ही कर्जमाफी करून नवीन कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी एवढीच विनंती या ठिकाणी आहे. जेणेकरून त्यांना हा सुरू होणारा खरीप हंगाम आणि पुढील रब्बी हंगामाचे नियोजन या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी करता येईल आणि त्यांची या ठिकाणी सावकारी कर्ज पाशातून सुद्धा त्यांची या ठिकाणी सुटका होईल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती शेतकरी कर्ज माफी बाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेली मंजुरीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.